आता काय करू? फोन पण नाहीये, गॅरीला फोन कसा करू मी? आज कपड्यात खाली जावं लागणार आहे मला. काय चिरवले मला तर ना अगदी अथर्व आणि नेहाची आठवण आली. ही मुलं कशी भांडतात, मस्ती करतात, दंगा करतात, अगदी तसं केलं. तर काय नानीजी, नेहमी नेहमी काय मोठ्यांसारखं वागायचं? कधी कधी लहान मस्ती करण्यात पण मज्जा राहते. आणि ही मुलगी राहते अशी नखरेल, पण डोकं म्हणशील ना तर एकदम खरंय नानीजी, म्हणूनच तर तिला शह देण्यात खूप मजा येईल. आता हे तर गेलेत ऑफिसला, तर बस म्हणा बोंबलत. चाबीवाला काही वरती येणार नाही आणि हे असल्या कपड्यात खालीही जाऊ शकणार नाही. तिची तर आंघोळही झाली नव्हती असं वाटत होतं. पारुशी काय ध्यान दिसत होतं. आता येईल हिला भक्ती मॅडमची आठवण. अगं पण आठवण येऊन काय उपयोग? फोन तर घरातच राहायला म्हणालीस ना. आपल्या सोसायटीतलं तर तिला कोणी मदत करणार नाही. बाहेर जाऊन फोन करायचा म्हटला तर पैसे कुठे आहेत? आणि आता काही तिला कोणी सुट्टे पैसे द्यायचं नाही. असलं सगळं पैशांचा गोंधळ झाला म्हटल्यावर कोण देईल तिला सुट्टे पैसे? हो ना, या नोटांच्या बदलामुळे किती गोंधळ उडाला नुसता. आपल्या सोसायटीत कोणी मदत करणार नाही म्हणजे ऑफिस मधून गुरु लवकर आला तरच तिचं काही खरंय, नाहीतर आणि हे काही काम सोडून घरी यायचं नाही. हे काय आज ओळखून राहिली काय यांना? एकदा काम करायला लागले ना तर ताण दुख सगळं हरपून जाते यांची. त्यामुळे हे जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत शन्या तशीच बाहेर बसणार. बस आता बोंबलत. पण म्हणजे तू हा सगळा विचार आधीच केला होतास? मला तुझी हुशार आहेस ग. असं राहतंय आपलं नानीजी. चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट. ते चांगलंच आहे. अगं तिला तरी शिक्षा व्हायला हवी ना. बस म्हणा अशी पारोशी. नानीजी काय झालं? इतक्या दिवसात आज तुला असं मनमोकळं हसताना बघते. हे अगं आता रडायचे दिवस तिचे आहेत, तुझे संपले आता. हे आंधळ आहेस ना तू? अहो मॅडम, पैसे जास्त मिळवण्यासाठी करावं लागतं ना. हे बघ आई, प्लीज मला फक्त 1 रुपया हवाय. मला एक कॉल करायचा प्लीज. 1 रुपये तुमच्याकडे नाही का मॅडम? माझ्याकडे एवढेच आहेत, द्या ना मॅडम. शपथ, एक तर ऍक्टिंग करतोस. सांगू सगळ्यांना आंधळा नाहीयेस ते. नको मॅडम, माझे पैसे रिटर्न द्या ना मॅडम. हे बघ ऐक ना प्लीज, मी तुला 10 रुपये देईन परत. प्लीज मला हे घेऊ दे. 10 रुपये आहेत मॅडम, तुम्ही माझे 1 रुपये द्या ना मॅडम. अरे यार, एक कॉल करू दे ना. नाही मॅडम, द्या ना मॅडम, प्लीज मॅडम. अरे यार. हो मॅडम. ए चोर 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 चोर, पकड़ो तू चोर. अरे हटो. इधर भाग रहा है रे? अरे मैडम, मेरे पैसे चोरी के भाग गई. कौन मैडम रे? अरे अभी गई ना साला मैडम. सका से तू खुद चोर लग रहा है, उनको बोल रहा है मैडम अरे सीधी समझो सादी ना है. यार. चल भाग, कुछ भी बोलता रहता. हो मॅडम, माझे पैसे द्या ना मॅडम. कॉल करायचा यार. नाही 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 मॅडम, मला पैसे द्या ना पैसे. हो मॅडम, हो मॅडम. आहेत तर चिल्लर तुझ्याकडे. नाही मॅडम, द्या ना पैसे मॅडम. हो मॅडम, हो मॅडम, हो मॅडम, द्या ना पैसे, द्या ना प्लीज मॅडम. लज्जी वाटे यार. घे. बरं झालं मॅडम. अरे भैया, डन, चलो. किधर? वो मेरे घर का दरवाजा लॉक हो गया है तो मुझे रिपेयर करवाना है. आप चलो ना, चाबी बनवानी है. किधर है? नजदीक है ना? हाँ हाँ, नजदीक ही है. चलो आप. हाँ रुको.
अरे चलो ना जल्दी. अरे रुको. ए ध्यान रख. चलो चलो भैया जल्दी चलो प्लीज. ए बाबा थाम, किधर जा रहा है? मैडम के साथ. मैडम के साथ? कौन मैडम? किधर का मैडम? हो दादा मी मॅडम माझ्यासोबत आलाय तो. कशाला? कशाला काय लॅच लागलाय माझा चावीवाला आहे तो. काय रूम नंबर काय? 404. अहो तुमचं घर नाही ते, सुभेदार साहेबांचं घर आहे. सुभेदार साहेबांची परवानगी असेल ना तर मी सोडीन तुम्हा दोघांना आतमध्ये. एक काम करा, तुम्ही त्यांना फोन करा, माझ्याशी बोलायला लावा. द्या मग फोन. मगाशी त्यासाठीच फोन मागत होते ना तुम्हाला. काय हो, तुमच्याकडे एक साधा फोन पण नाही काय? तोच तर राहिलाय ना वर घरात. दादा प्लीज मला फक्त 2 मिनिटाचं काम आहे. प्लीज त्याला फक्त 2 मिनिटं वरती येऊ द्या. माझा फोन आते, माझं सगळं आते. तो फक्त 2 मिनिटं कीज बनवून जाईल. प्लीज दादा प्लीज. हे बघा मॅडम, मी असं नाही करू शकत. सुभेदार साहेबांची परवानगी असेल ना तरच मी तुम्हा दोघांना आतमध्ये सोडेन. ओ मैडम, तुम दोनों का होने के बाद मुझे बुलाओ. मैं उधर बैठा हूँ. सुबह सुबह धंधे का वाट लगा दिया यार. अरे भाई यार भाई रुक यार. हो मॅडम, अहो इथे बसू नका, नाहीतर सोसायटीच्या लोकांना वाटेल की नवीन वॉचमन कामाला ठेवला की काय. फुकट आमच्या पोटावर पाय नको. एक्सक्यूज मी, तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाशी बोलताय? डोंट यू हॅव एनी मॅनर्स? सॉरी मॅडम. गॉड थँक्यू सो मच. स्नेहा व्हॉट आर यू डुईंग हिअर? अगं माझं लॅच लागलं वरती आणि सगळं सामान पण आत आहे. डोंट वरी आय एम देअर. इथे थांबू नकोस, आपण वर जाऊया. खरंच चालेल येऊ? कोर्स. गॉड थँक्यू सो मच. राधिका, राधिका, अगं बसलेस काय? चल इथे लवकर लवकर ये. काय झालं नानीजी? अगं ये सांगते ना. आई जरा नानीजी, माझं लवकर ये. काय करून राहिले लवकर तुम्ही? काय ये झालं? लवकर ये. नानीजी, नानीजी अहो काय झालं? उभं, उभं. ही ती मुलगी शनायाच्या बरोबरची. कोण आहे ही पोरगी? अगं हीच ती मुलगी जिने सगळ्या सोसायटी समोर शनायाची बाजू घेतली होती. तिला तर मी कधीच पाहिलं नाही सोसायटीत. अगं आपल्या मजल्यावर तो निंबाळकरांचा फ्लॅट आहे ना, त्यांची मुलगी. आई वडील गेले तिकडे ऑस्ट्रेलियाला. ही मुलगी कधी येते कधी जाते. आजकालच्या मुलांचं ना काही ताळतंत्रच नाहीये. मला तर ईशान्यासारखीच दिसून राहिली, म्हणूनच त्या दोघींचं पटतंय. हा, एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं. अरे देवा, म्हणजे आता ही शनाया जाईल की तिच्याकडे? ही ठेवून गेल तिला दिवसभर. चांगली बाहेर राहिली असती एकटी. सगळं मुसळ मेलं केरा. राहू द्याव नानीजी, हा तर नुसता ट्रेलर होता. हा, ते काय म्हणतात ना, पिक्चर अभी बाकी आहे. हाँ पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या. हे घे ग कॉफी. थँक्यू. हो झाला फोन झाला. ओके, येईलच गॅरी थोड्या वेळात. तू एक काम कर, आता मस्त कॉफी पी, छान रिलॅक्स हो आणि हवं तर फ्रेश होऊन घे. अगं नाही नको, काहीच गरज नाही. हा येईलच थोड्या वेळात. ओके. अँड ईशा थँक्यू सो मच. म्हणजे सिरियसली मला जेव्हाही प्रॉब्लेम असतो ना तेव्हा तू बरोबर येते. आजही काय वेळेत आलीस तू? ऑलवेज मला वाटत होतं की मी बाहेरच राहणार आहे आज दिवस. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुला माहितीये का, मी तुम्हाला दोघांना जेव्हा पहिल्यांदा भेटले ना, मला तेव्हाच वाटलं होतं की या सोसायटीतले लोक तुमच्यासाठी काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट करणार. या मला माहिती आहे सगळं कोणामुळे होतंय ते. अच्छा सुनो, मेरी एक रिक्वेस्ट है गुरुनाथ. यस सर. मैं चाहता हूँ इस फेयरवेल पार्टी में तुम भाभी जी को साथ लेकर के आओ. मी कपूर साहेबांच्या पार्टीला येईन. कपूर साहेबांसाठी खायला पण बनवेन. पण तुम्ही त्यांना सांगायचं तर तुम्ही मला घरातनं बाहेर काढ. मी करूनच दाखवते उद्या पडाची वडी. पुडाची वडी.